बरे काम करू दे. तो POE झाल्यानंतर जवळपास 1 आठवड्याने गाडी वॉशिंगला बाहेर काढलेली आणि नशीब एवढं भारी देवाने एवढी भारी साथ दिली. POEमध्ये काही नाही झालं. घरापासून हार्डली 1 चौकामध्ये वॉशिंग सेंटर आहे आणि तिथं गेल्या क्लच केबल एकदम जागेवरती तुटली. सो इम्पल्सची क्लच केबल भेटली आहे. आज तो क्लच केबल बनवायचा एक छोटा व्हिडिओ बनवायचा ट्राय करतो आहे. बघू कितपत चांगला व्हिडिओ बनतो आहे. इम्पल्सची क्लच केबल एक्झॅक्ट. सो बघूयात आपण. सो बेसिकली नोरेफो मी एक्झॉस्ट लावल्यामुळे DJIवर शूट करतो त्यामुळे लांबून दिसणार नाही एक्झॉस्ट तुम्हाला. आणि मध्ये आली तर त्यावर नाही दिसणार. साईडला 2 मिनिटं थांब जरा. इकडे स्टेला गप्पा. सो आहे ना जिथे आपण क्लच ॲडजस्ट करतो ना तिथेच बेंड पाईप आला नोरेफोनीचा. स्टॉक मे बी वरून खालून झाला असेल आता मला माहीत नाही. त्यामुळे पूर्ण बेंड पाईप यूज करून क्लच केबल लावली आहे. सो आता टोटल फिटिंग झालं आहे. तर पॅनल लावायचा बाकी आहे. तो पॅनल लावून घेतो आणि व्हिडिओ कंप्लीट करतो. खेळायचं तुला खेळवून आता एवढ्या वेळ तुझ्याशी मला तुझ्यामुळे अर्धा तास लेट झाला व्हिडिओ बनवायला. देखी सोडलाच तर बॉल घेईल नाही तर धरून ठेवलं मला नाही जमणार. सोड सोड. सो फायनली क्लच केबल लावून क्लिअर झालेली आहे. आणि आणि किक इथं दिसत नाही तुम्हाला. किक मी काढून ठेवले कारण सारखीच बाहेर येत होती ऑफरोडला.
त्यामुळे मी किक काढूनच शोधली नव्वदीच, कारण गाडी बॅटरी चांगली आहे माझ्या. सो गाडी एका स्टार्टरला स्टार्ट होते. सो टाटा बाय, आजचा व्हिडिओ एवढाच. भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये.